नमस्कार मैत्रिणींनो, मी श्रेया. तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊज वरून माप कशी घ्यायची. यात आपण दोन गोष्टी बघणार आहोत. पहिली म्हणजे ब्लाऊजची कोणकोणती माप घ्यायची आणि दुसरी म्हणजे ब्लाऊजची माप कशी घ्यायची. माप घेताना नेहमी ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. हा बघा, हा अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपल्याला ब्लाऊजची कोणकोणती माप लागतात हे बघूया. सुरुवातीला आपल्याला ब्लाऊज उंची, छाती, कमर, मुंढा, खांदा, बाही लांबी, दंडघेर, साईडची उंची, पुढचा गळा, पाठचा गळा, तर एवढी आपल्याला माप घ्यायची आहेत. आता ही माप कशी घ्यायची आहेत हे बघूया. ठीक आहे. चला तर आपण ब्लाऊज वरून माप कशी घ्यायची हे बघूया. हे बघा, ब्लाऊजची उंची घेताना हे बघा, इथून ह्या टोकापासून हे बघा, हे खांद्याचं जे माप आहे ना, तिथे बरोबर एका टोकाला अशी मेजर टेप ठेवून बरोबर कमरेच्या लाईन वर ठेवायचे. ठीक आहे. हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता, आपल्याला इथे ही ब्लाऊजची उंची 12 भेटली. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला छातीचं माप घ्यायचंय. आता छातीचं माप घेताना ही जी आपली फिटिंगची शिलाई आहे ना, हे बघा, तुम्ही पाहू शकता, इथे जी फिटिंगची शिलाई आहे ना, तिथे बरोबर मेजर टेप अशी लावून घ्यायचे ती ह्या दुसऱ्या टोकापर्यंत. ही अशा पद्धतीने. हे बघा, इथे आपल्याला 18 भेटलेत. तर हे आता आपल्याला 18 भेटलेत, तर हे आपल्याला नुसते 18 ठेवायचेत का? तर नाही. तर काय करायचंय बघा, हेच आपल्याला असं डबल करायचंय. ठीक आहे. हे बघा, हे बघा, हे डबल करून आपल्याला इथे 36 भेटलेत. मग आपली छाती किती भेटली? 36. ठीक आहे. यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, कमरेचं माप घ्यायचंय. आता कमरेचं माप घेताना सुद्धा आपण छातीचं घेतलं तसंच घ्यायचंय. हे बघा, या टोकापासून इथे असं या टोकापर्यंत आपल्याला भेटलंय 14.5. म्हणजे याचे सुद्धा आपल्याला काय करायचंय बघा, डबल करायचे. हे बघा, इथे डबल आपल्याला 29 भेटलेत. हे बघा, मग कमरेचं माप आपल्याला 29 भेटलं. ठीक आहे. यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, मुंढ्याचं माप घ्यायचं. आता मुंढ्याचं माप घेताना काय करायचं, हे बघा, इथे जी ही आपली लाईन आहे ना, ही बघा, इथे तिथून बरोबर अशी मेजर टेप ठेवून हे गोलाकार अशी लावून घ्यायचे. आता आपल्याला इथे गोलाकार भेटले किती बघा, 8. आता ह्याचे सुद्धा आपण जसं छातीचं कमरेचं घेतलं तसंच इथे डबल करून घ्यायचंय. 8च्या डबल होतील 16. ठीक आहे. हे बघा, इथे आपल्याला 16 भेटले. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचंय, खांदा घ्यायचाय. आता खांद्याचं माप घेताना, खांदा म्हणजेच आपला हा शोल्डर. खांदा घेताना हे बघा, इथे बरोबर अशी ही मेजर टेप आपल्याला अशी लावून घ्यायची. हे बघा, खांदा आपल्याला भेटलाय 2.5 इंच. ठीक आहे. यानंतर काय करायचंय बघा, बाही लांबी घ्यायची. बाही लांबी घेताना सुद्धा हे बघा, असं इथे हे बघा, बाही लांबीचं माप झालं. बाही लांबीचं माप आपल्याला 3.5 इंच भेटलं. यानंतर आपल्याला बघा काय करायचंय, दंडघेर घ्यायचंय. दंडघेर घेताना सुद्धा हे बघा, इथून बरोबर हे इथे लावून घ्यायचे मेजर टेप. हे बघा, 6.25 भेटले. आता हे दंडघेर 6.25 घ्यायचंय का आपल्याला? तर नाही. त्याचे सुद्धा आपल्याला डबल करायचे. हे बघा, डबल आपल्याला भेटलेत 12.5. ठीक आहे. यानंतर काय करायचंय बघा, आपल्याला पुढची गळा उंची घ्यायची. आता पुढचा गळा घेताना काय करायचंय बघा, हे बघा, हे जे इथे खांद्याची जी लाईन आहे ना, तिथे बरोबर मेजर टेप ठेवून हे बघा, ही अशी मेजर टेप लावायची थोडी क्रॉस. म्हणजे हे बघा, आपल्याला 5.5 इंच पुढचा गळा भेटलाय. ठीक आहे. यानंतर आपल्याला पाठची गळा उंची घेते. तर पाठची गळा उंची काय घेताना काय करायचं, हे बटन असे खोलून घ्यायचे. त्यानंतर बघा, ही बघा, ही जी खांद्याची लाईन आहे ना, त्याच्या बरोबर आतल्या साईडला ही अशी मेजर टेप ठेवून घ्यायची. हे बघा, इथे आपल्याला किती भेटलं बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, इथे आपल्याला हे माप 8.5 इंच भेटले. म्हणजेच आपला पाठचा गळा किती आपल्याला भेटलाय, 8.5 इंच. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा काय करायचंय बघा, साईडची उंची घ्यायची. आता साईडची उंची घेताना सुद्धा ह्या टोकापासून हे बघा, इथे मेजर टेप लावून घ्यायचे कमरेच्या रेषेपर्यंत 7 इंच भेटले. म्हणजे कमरेची जी लाईन आहे ना, तिथे बरोबर मेजर टेप अशी ठेवून साईडची उंची घेतली. ठीक आहे. साईडची उंची आपल्याला 7 भेटली. ठीक आहे. याच पद्धतीने आपल्याला अशी ब्लाऊजची मापं घ्यायची. आता हेच मेजरमेंट वापरून मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पेपर कटिंग कसं करायचं हे शिकवणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.